नमस्कार, मी अमृता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये। तुम्ही सगळे कसे आहात? सध्या सणवार चालू आहेत, श्रावण चालू आहे, त्यामुळे थोडी गडबड होती, त्यामुळे काही कवितांचे व्लॉग्स नाही आले। तर आज मी घेऊन आलेले आहे आजीच्या कविता ह्या सदरातील पुढच्या कवितेचा ब्लॉग। आज आपण ऐकणार आहोत आजीची एक स्वातंत्र्य दिनावरची किंवा तिरंग्यावरची कविता। आता परवाच स्वातंत्र्य दिन आहे, तर मी म्हटलं आज आपण आजीची ध्वजावरची एक कविता वाचूया। आमच्या आजीला देशप्रेम खूप होतं, तिचं देशावर नितांत प्रेम होतं, त्यामुळे आजीच्या ज्या कविता आहेत त्या जास्तीत जास्त देशाशी संबंधित किंवा देशाशी निगडित अशाच आहेत। ध्वजाशी निगडित किंवा सैनिकांशी निगडित, सैनिकांवर सुद्धा तिचं खूप प्रेम होतं, सैनिकांप्रती तिला खूप आदर होता, त्यामुळेच तिने सैनिकांवर खूप साऱ्या कविता लिहिलेल्या आहेत। आणि आज आपण ऐकणार आहोत अशीच एक आपल्या तिरंग्यावरची आणि आजीचं देशप्रेम दाखवणारी एक सुंदरशी छानशी कविता। तर ऐकूया आपण आजची पुढची कविता। कवितेचं नाव आहे ध्वजा डुलावी। प्रिय मुक्त भारताची गगनी ध्वजा डुलावी, प्रिय मुक्त भारताची गगनी ध्वजा डुलावी, कीर्ती सुगंधी साऱ्या जगतात दरवळावी, कीर्ती सुगंधी साऱ्या जगतात दरवळावी। ज्योत्स्नेत संस्कृतीच्या ध्वज हा सदा नहावा, ज्योत्स्नेत संस्कृतीच्या ध्वज हा सदा नहावा, इतिहास वीरतेच्या चरणी इथे नमावा, इतिहास वीरतेच्या चरणी इथे नमावा। हिंदुत्व मानसीया जागे सदा असावे, हिंदुत्व मानसीया जागे सदा असावे, माझाच हा सुदेश त्याचाच मी स्मरावे, माझाच हा सुदेश त्याचाच मी स्मरावे। झुंजार पुत्र लाभो मातेस नित्य येथे, झुंजार पुत्र लाभो मातेस नित्य येथे, सैनिकही असावे येथील विश्वजेते, सैनिकही असावे येथील विश्वजेते। ही शान अन प्रतिष्ठा जनी पूज्य पूर्वजांची, ही शान अन प्रतिष्ठा जनी पूज्य पूर्वजांची, उंचावणी वहावी आम्ही धुरा यशाची, उंचावणी वहावी आम्ही धुरा यशाची। महती परंपरेची चिरया उरी जपावी, महती परंपरेची चिरया उरी जपावी, तुडवून अपजयाने विजयध्वजा डुलावी, तुडवून अपजयाने विजयध्वजा डुलावी। तर अशी होती आजीची तिरंग्यावरची आणि स्वातंत्र्य दिन आता येतोच आहे, तर त्यासाठीची ही आजची कविता होती। तुम्हाला कशी वाटली ही कविता मला कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करायला सुद्धा विसरू नका। आपण भेटूयाच पुढच्या एका छानशा कवितेसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या।